लॉकडाऊनची अफवा पसरवणाऱ्यांवर कडक कारवाई करू असा इशारा मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिलेला आहे। पीएनजीसाठी अटी शिथिल, एलपीजीची आवश्यकता पडणार नाही असे फडणवीस यांनी म्हटलंय। तर शक्य तिथे पीएनजी जोडा, नाहीतर 3 महिन्यात सिलेंडर बंद होऊ शकतो असं भुजबळ यांनी म्हटलेलं आहे। महाराष्ट्रात इंधनाचा तुटवडा नाही, एलपीजी गॅस आणि पेट्रोल डिझेलचा मुबलक साठा असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिली आहे। लॉकडाऊन लावण्याच्या अफवा पसरवल्या जात आहेत, अशा अफवा पसरवणाऱ्यांवर कडक कारवाई होईल असा इशारा फडणवीसांनी दिला। अफवा पसरवून कुणी गोंधळाची स्थिती निर्माण करत असेल तर ते देशविरोधी काम करतायत असंही फडणवीस म्हणाले। ज्या प्रकारे आपल्याकडे सप्लायचा कमीत कमी डिस्ट्रप्शन हे झालेलं आहे, जाणीवपूर्वक काही लोक आपल्या देशामध्ये संभ्रम पसरवत आहेत। लॉकडाऊन लागेल वगैरे असल्या गोष्टी सांगितल्या जातात। लॉकडाऊन बिलकुल लागणार नाहीये, अशा पद्धतीनं खोट्या बातम्या पसरवणाऱ्यांवर कडक कारवाई हे आम्ही देखील करणार आहोत। सगळं जर तुमच्याकडे भरपूर आहे असं राज्याचे मुख्यमंत्री म्हणत असतील तर गेल्या 8-10 वर्ष जे केरोसिन बंद होतं ते रेशनिंगवर देण्याचा का तुम्ही निर्णय जाहीर केला? याचा अर्थ प्रत्येक गोष्ट खोटच बोलायचं। दुसरीकडे एलपीजी सिलेंडरचा वापर कमी व्हावा यासाठी आता सरकार पीएनजी वापरावर भर देत आहे। घरोघरी पाईपलाईनद्वारे गॅस पुरवठा करण्यासाठी पीएनजीच्या जोडण्या करून घ्या असं आवाहन केलं जात आहे। महानगर गॅस निगम लिमिटेड हे पाईपलाईन टाकण्याचं काम करतायत। आपण एक जीआर काढून सगळ्या महानगरपालिका नगरपालिका क्षेत्रांमध्ये गॅस पाईपलाईन टाकण्याकरता सगळ्या अटी आणि शर्ती या शिथिल केलेल्या आहेत आणि या गॅस पाईपलाईन आपण जर टाकल्या तर आपल्याकडे पीएनजी उपलब्ध आहे, त्यामुळे एलपीजीची आवश्यकता पडणार नाही। आता एखाद्या फार लांबच्या ठिकाणी अजून तिथे लाईनच गेली नाही तर त्या ठिकाणी तुम्हाला सिलेंडर मिळणारच, परंतु तिथे तुम्ही घेऊ शकता आणि तरी सुद्धा घेतली नाही तर तुमचं सिलेंडर बंद। मग हे जर व्हायचं नसेल तर ह्या परवानग्याची गरजच नाही काय, अशा ऑर्डर्स काढून टाकलेल्या आहेत। आता मुंबईतील वाशीनाका, चेंबूर, अशोकनगरमध्ये गॅस सिलेंडरसाठी नागरिकांच्या रांगा लागल्या आहेत। ऑनलाईन बुकिंगमध्ये तांत्रिक अडथळे आणि घरपोच सेवेत दिरंगाई होत असल्यानं नागरिक हवालदिल झाले आहेत। यामुळे नागरिक आता गॅस सिलेंडरसाठी गर्दी करू लागलेत। काही ठिकाणी 10 दिवसांपासून सिलेंडर मिळत नसल्यानं नागरिक संताप व्यक्त करतायत। बरीच मोठी रांग आहे इकडे, काय म्हणाल? बघायला गेलं तर ना खरोखर एवढा हलगर्जीपणा आहे। लोकांना बाटल्यां मेन तर जास्ती करून तर लेडीज लोकांना त्रास आहे, कारण बाटल्यांसाठी एवढा त्रास होतोय की लाईन खरोखरच ही लाईन आहे, एवढी लाईन आहे की आज लोक 1-1, 2-2 तास लाईनीत उभे राहतात तरी पण लोकांना बाटला हा भेटत नाहीये। सब जनता अभी के फिलहाल में सब जनता है ना, सब जनता परेशान हो गई है। अच्छे दिन आने के बदले अच्छे दिन कुछ भी नहीं, सबको खाने के लिए पकवान भी नहीं घर पे बना सकते हैं लोग, और बाटले से सब परेशान है। आके समाज में मैसेज हम लोगों को आ चुका है। जब ये लोग बोल रहे हैं कि बाटले की कमी नहीं है तो ये लोग घर घर जाके क्यों नहीं प्रोवाइड करे लोगों को? ये बाटला दे रहे हैं, ठीक है, तो यहाँ बुला के सबको लाइन में लगा के देने का क्या मतलब है? सुबह 11 बजे से हम देख रहे हैं गाड़ी खड़ी है, ये छोटे छोटे बच्चों को हम लाइन में लगा के जाके बाटला ले रहे हैं। जब मैसेज आया है आप लोग बाटला भी दे रहे हो तो घर पे क्यों नहीं पहुंचा रहे हो? अंबरनाथमध्ये पेट्रोल पंपांवर वाहनधारकांची गर्दी पाहायला मिळाली। अफवांमुळे अंबरनाथमध्ये पेट्रोल पंपांवर रांगा लागल्या होत्या, तर इंधनाची टंचाई नसल्याचं पंप चालकांकडून स्पष्ट करण्यात आलेलं आहे। बुलढाण्यातील रेणुका पेट्रोल पंपावर नियमांचं उल्लंघन करून इंधन विक्री केली जात होती। पेट्रोल पंप मालकावर फौजदारी गुन्हा दाखल झालेला आहे। TV9 मराठीच्या बातमीची पोलिसांकडून दखल घेण्यात आली। रेणुका पेट्रोल पंपावर प्लास्टिक कॅन भरून इंधनाची विक्री केली जात होती। प्लास्टिक कॅन आणि डब्यामध्ये इंधन न देण्याचे आदेश असताना सुद्धा इंधन वाटप सुरू होतं। याबाबत TV9 मराठीनं बातमी दाखवली होती। या बातमीची पोलिसांनी दखल घेतलेली आहे आणि पेट्रोल पंप मालकावर आता गुन्हा दाखल झालाय। मंगल प्रभात लोढा हे महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री आहेत की एका विशिष्ट समाजाचे मंत्री आहेत? ठाकरेंच्या शिवसेनेचे प्रवक्ते अखिल चित्रे यांनी हा सवाल उपस्थित केलाय। दरम्यान जैन समुदायाला गॅस हवा असल्यास कार्यालयाशी संपर्क करा असं पत्र मंत्री लोढा यांनी जैन समुदायासाठी लिहिलं आहे। मंगल प्रभात लोढा
हे महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री आहे की एका विशिष्ट समाजाचे ते मंत्री आहेत? हा मुळात या निमित्ताने प्रश्न निर्माण होतं. पण ते ज्या भागातनं निवडून येतात तिथे इतर समाजाचे किती लोक राहतात? महाराष्ट्रात मराठी हा मोठ्या प्रमाणात राहणारा वर्ग आहे. मराठी माणसं किती राहतात? इतर समाजाची लोक किती राहतात? मला असं वाटतं की याचं भान त्यांना राहिलेलं नाहीये. निवडणुका संपल्या आहेत. महानगरपालिकेच्या निवडणुका होत्या तेव्हा मराठी माणसाची मुंबई आहे ह्याच्यावरती त्यांना ना इलाजास्तव बोलावं लागत होतं. परंतु आता त्यांचे खरे मनसुबे हे समोर येत आहेत.